काय सांगाल, आज तहसीलदारवर आपण मोर्चा आणलेला आहे, काय मागण्यात आपलं काय? नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद आम्ही राजीनामा मागत होतो. तो राजीनामा त्याने अगोदर दिला असता तर आम्हाला आंदोलन करण्याची पाळी आली नसती. आज विद्यार्थी 20हून अधिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या आत्महत्यांच्या आणि नीट परीक्षेच्या विरोधात आमच्या सोनम वांगचोर यांनी आंदोलन करून उपोषण चालू केला आणि तो उपोषण चालू केल्यानंतर सतत 21 दिवस त्याने उपोषण ठेवला. पण त्याच्याकडे आजपर्यंत कोणी एकही माणूस तिथं ढुकला सुद्धा नाही आणि 21व्या दिवशी त्याला चादरीत गुंडाळीत उचलून नेऊन हॉस्पिटलमध्ये ठेवला. हॉस्पिटल ठेवल्यानंतर आजपर्यंत 24 दिवस झाले तरी त्याचं उपोषण सतत चालू आहे. आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या विद्यार्थी कोपरोज पार्टीचा अभिषेक दिपके यांनी तिथे आंदोलन चालू केला. आंदोलन चालू केल्यानंतर हजारो विद्यार्थी, हजारो युवती, हजारो तिथे युवक तिथे हजर झाले. त्याच्यामध्ये काल तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर वगैरे, तर त्यांना एवढे मारहाण केले की लाठीचार्ज त्यांच्यावर करावा लागला त्यांना. आणि एका युवतीचा आज जीव धोक्यात झालेला, ती एवढी थ्रेस झालेली आहे. अशा ह्या पोलिसांनी त्यांचे मारझोड केलेले आहे त्या लोकांना. त्यांच्या निषेधार्थ आज सुद्धा तिथे आंदोलन चालू आहे. पण ह्या सरकारला त्याच्यात कुठल्याही प्रकारची जाऊन त्यांना भेटावा, त्यांच्या आंदोलनाला जाऊन तिथे भेट द्यावा, असा कुठल्या प्रकारचं एकही सरकार तिथे कोणीच आजपर्यंत ढुकलेलं नाही. फक्त जर नरेंद्र मोदीचा पहिला दिवशी सोमवारचा जर त्यावेळेला त्याचा भाषण झाला लोकसभेमध्ये, तिथे त्या भाषणामध्ये हे की विद्यार्थ्यांचा कोणाचा सुद्धा त्यांनी शब्दसुद्धा बोलून टाकला नाही की त्या लोकांना आपण कुठल्या प्रकारची सहानुभूती मिळावी. विद्यार्थ्यांना 20हून अधिक विद्यार्थ्यांचा आत्महत्या झालेल्या आहे, पण त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती याची अजिबात त्यांनी दिलेली नाही. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट, महाराष्ट्रात जो सरकार आहे त्याने सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती विद्यार्थ्यांना दिलेली नाही. आज ह्या लोकांना सुद्धा मुलं बाला आहेत की नाही, त्या मुलाबालांना जाऊन तुम्ही डायरेक्ट पाहिजे तशी जोडता पाहिजे ते उपटी टाकता. म्हणजे काय, एक 3 वेळा आमदार झालेला त्रिपाठी 3 वेळा त्याला त्या बॅरिकेडवर उचलून आपटला. ही या सरकारची माणुसकी. त्यांना आमची एकच मागणी आहे का ह्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्यावा. आमची एवढी मागणी आहे.